वडिलांच्या निधनानंतर दोन्ही भावांमध्ये जमिनीच्या वाटणीचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या वाटणीवरून त्यांच्यात वाद सुरू झाले. तिथे त्यांचं संपूर्ण कुटुंब हजर होतं आणि सोबतच त्यांचे सासरेसुद्धा होते, कारण दोन्ही भावांची लग्न 2 सख्ख्या बहिणींशी झाली होती. अचानक जेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांशी वाद घालू लागले तेव्हा घरची मोठी सून रेवा हसत त्यांच्याकडे पाहू लागली. त्याचवेळी लहान भावाची नजर आपल्या बहिणीवर गेली आणि मोठ्या भावाची नजरही आपल्या पत्नीवर पडली. मोठा भाऊ आपल्या पत्नीला विचारतो, तू अशा रीतीने का हसत आहेस? कारण काय आहे? तर ती उत्तर देते, नाही, असं काही नाही, फक्त काहीतरी आठवलं म्हणून थोडंसं हसू आलं. यानंतर भावांचा वाद थांबला आणि ते दोघं तिला विचारतात, काय झालं? इथे काही आनंदाची गोष्ट चाललेली आहे का, ज्यामुळे तू असं हसत आहेस? पण त्याचवेळी रेवाचे वडील मध्येच बोलू लागले. ते म्हणाले, बाळा, माझी मुलगी का हसत आहे हे मी सांगतो, पण सांगून काही उपयोग नाही. चला, मी तुम्हाला काहीतरी दाखवतो, मग तुम्हालाही कळेल की माझी मुलगी का हसत आहे. नेमकं काय कारण होतं ज्यामुळे मोठी सून अशी हसत होती? ही खरी गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. सुजय नावाचा एक माणूस आपल्या 8 आणि 9 वर्षाच्या 2 मुलांना घेऊन राहायला येतो. त्याच्या मनात खूप आशा होत्या आणि तो विचार करत होता की जीवन नव्या पद्धतीने सुरू करायचं आणि स्वतःला या जगात चांगल्या रीतीने उभं करायचं. तिथे आल्यावर तो इथे तिथे काम शोधू लागला आणि त्याला प्रॉपर्टी डीलरचं काम मिळालं, सोबतच एजंट कमिशनही. म्हणजे एखादं घर भाड्याने द्यायचं असेल तर मालक त्याच्याकडे घराची चावी आणि माहिती ठेवून जात असे आणि जर कोणाला भाड्याने घर हवं असेल तर ते त्याच्याकडे चौकशी करत. मग तो त्यांना घर दाखवत असे आणि त्या बदल्यात त्याला काही कमिशनही मिळत. काही कमिशन मालकाकडून मिळे आणि काही भाडेकरूकडून. अशा प्रकारे त्याने आपला वेळ घालवला आणि हळूहळू ज्यांना तो इथे घेऊन आला होता त्या मुलांना शिकवून सवरून एवढं मोठं केलं की ते लहान मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करू लागले आणि आता त्यांचे दिवस चांगले जाऊ लागले. वडिलांनी खूप कष्ट करून मुलांना वाढवलं होतं आणि त्यानंतर तेच त्यांना सांगत, बाळांनो, आयुष्यभर एकत्र राहा, कधीही वेगळे होऊ नका, एकतेत मोठं बळ असतं. एक दिवस आई वडील त्यांच्या खोलीत बसून होते. अमित आणि नितीन किती मोठे झाले आहेत, आता त्यांचं लग्न करून टाकायला हवं. अमित हा मोठा भाऊ होता आणि नितीन हा धाकटा. दोघंही कमावते झाले होते, लग्नाच्या वयाचे होते. म्हणून वडिलांनी या निर्णयाचा आदर केला आणि आपल्या मुलांसाठी योग्य मुली शोधू लागले. वडिलांची इच्छा होती की एखाद्या अशा कुटुंबातून मुलगी मिळाव्यात ज्यात 2 मुली असतील. असं झालं तर बहिणींचं नातं कायम राहील आणि कुटुंबात फूट पडणार नाही. याच विचाराने वडिलांना एक कुटुंब मिळालं ज्यात 2 बहिणी होत्या. मोठ्या मुलीचं नाव रेवा आणि धाकट्या मुलीचं नाव प्रीती होतं. रेवा आणि प्रीती यांचं लग्न अमित आणि नितीनसोबत होतं आणि लग्नानंतर दोनही सुना घरात येतात. हळूहळू वेळ पुढे जातो. वेळेसोबत सगळं तसंच सुरळीत चालू होतं. आई वडील जसं अपेक्षित करत होते तसंच घरातलं वातावरण होतं. सुना कुणाशी वाद न घालता शांतपणे राहत होत्या आणि दिवस छान व्यतीत करत होत्या. म्हणजे कुटुंबात भांडण, कलह सारखी कोणतीही वेळ आली नव्हती. भावांमध्येही प्रेम होतं आणि पत्नींमध्येही एकमेकींविषयी आपुलकी होती. त्यामुळे आईवडील विचार करत होते की किती छान झालं, आपली मुलं एकत्र प्रेमाने राहत आहेत. ही खूपच मोठी आनंदाची गोष्ट आहे. पण तेवढ्यात घरातील ज्येष्ठ स्त्री म्हणजेच अमितची आई आजारी पडते आणि त्या आजारपणामुळे या जगाचा निरोप घेते. या घटनेमुळे कुटुंब दुःखी होतं, पण थोड्याच काळात पुन्हा सगळं नेहमीसारखं होऊ लागतं आणि लोक आपलं आयुष्य पुढे नेऊ लागतात. हळूहळू वेळ पुढे जात राहतो. एक दिवस असा येतो की या दोघांचे वडील यांचंही निधन होतं. त्यानंतर भाऊ दोघेच घरात एकटे राहतात. त्यांना मुलंही झालेली असतात. बाकी सगळं जसंच्या तसं होतं. पण आता वडिलांचा आधार डोक्यावर नव्हता. त्यानंतर दोनही भाऊ स्वतःचं आयुष्य जगू लागतात. वडिलांच्या निधनाला साधारण 1 महिना झाला. एकदा अमित ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की धाकटा भाऊ नितीन याचा मुलगा त्याच्या मुलाला मारत होता. हे पाहून अमित खूप रागावतो आणि धाकट्या भावाच्या मुलाला धाक दाखवतो. आता धाकट्या भावाचा मुलगा मोठ्या काकांनी ओरडल्यामुळे आईकडे धावतो. पण आई काही बोलत नाही, फक्त म्हणते, काही हरकत नाही बाळा, मोठ्या काकांनी रागवलं ही काही मोठी गोष्ट नाही.
थोड्या वेळाने नितीन घरी येतो आणि त्याचा मुलगा तक्रार करतो, बाबा मला मोठ्या पप्पांनी खूप वाईट प्रकारे धमकावलं आहे. हे ऐकून नितीन लगेच मोठ्या भावाकडे जातो आणि विचारतो, तू माझ्या मुलाला का धमकावलं? तो माझ्याकडे तक्रार करत आहे. आधी असं काही झालं असतं तर मुलं आजोबांकडे धाव घेत असत, पण आता आजोबा नव्हते, त्यामुळे दोघंही मुलं थेट आपल्या वडिलांनाच तक्रार सांगायचे. पूर्वी वडील सगळं नीट हाताळत होते. मोठा भाऊ अमित म्हणतो, भाऊ असं आहे की तुझा मुलगा माझ्या मुलाला मारत होता म्हणून मी त्याला थोडा धाक दाखवला. यात मोठं काय आहे? तेव्हा धाकटा भाऊ म्हणाला, तुला तुझ्या मुलालाही धमकवता आलं असतं, माझ्या मुलाला का रागवलं तू? याचा अर्थ असा की आता दोन्ही भावांमध्ये आपसात मतभेद निर्माण होऊ लागले होते. ही वेळ पत्नींमुळे शांत झाली खरी, पण भावांच्या मनात एकमेकांविषयी चुकीचे विचार वाढू लागले. आता ते विचार करू लागले की आपण एकमेकांपासून वेगळं राहिलं तर बरं होईल, कारण वडीलच नाहीत की ज्यांच्यासाठी आपण एकत्र राहत होतो. हे लक्षात घेऊन दोन्ही भाऊ एक निर्णय घेतात. नितीन म्हणतो, भाऊ माझ्या मते आता प्रॉपर्टीचं विभाजन व्हायला हवं आणि आपण वेगळं राहायला हवं. हे ऐकून अमितही म्हणतो, ठीक आहे, जर अशीच गोष्ट आहे तर तसं करूया. खूप लोकांना बोलवण्याची काही गरज नाही. आपलं लग्न एकाच घरात झालं आहे म्हणून आपले सासरे बुवा आहेत, त्यांनाच आपण बोलावू. दोन्ही भाऊ तयार होतात आणि एक दिवस ठरवला जातो. त्या दिवशी ते आपले सासरे बुवांना घरी बोलवतात. तो सुट्टीचा दिवस असल्याने पूर्ण कुटुंब घरात एकत्र असतं. त्याच वेळी जेव्हा दोन्ही भावांची मालमत्तेची विभागणी सुरू होते तेव्हा त्यांचे सासरे म्हणाले, बाळांनो, मला तुमच्यामध्ये बोलणं योग्य वाटत नाही. तुम्ही असं करा, आपापसात ठरवून विभागणी करून घ्या. ज्याला जे योग्य वाटेल त्या वस्तू त्यांनी ठेवून घ्या. तुम्ही नीट बोलून हा प्रश्न मिटवा आणि आपलं आयुष्य शांततेत जगा. यानंतर दोन्ही भाऊ मालमत्तेबाबत चर्चा करू लागले. तेव्हा अशी एक मालमत्ता होती जी दोघांनाही हवी होती आणि ती कोणीही सोडायला तयार नव्हतं. नियमाप्रमाणे मोठ्या भावाने ती सोडून द्यायला हवी होती आणि म्हणायला हवं होतं, भाऊ तू घे, मला तिचं काय करायचं आहे. पण इथे मोठा भाऊसुद्धा ते सोडायला तयार नव्हता आणि धाकटा भाऊसुद्धा त्याबद्दल विचार करायला तयार नव्हता की हा मोठा भाऊ आहे, तो घेईल तर काही मोठं नाही. या गोष्टीवर आधी तर त्यांचा आवाज चढू लागला. दोघंही म्हणत होते, मी घेईन, मी घेईन. पण हळूहळू तो आवाज फार वाढला. आता दोघेही उभे राहून एकमेकांवर ओरडू लागले, मी का नाही घेणार? ती मालमत्ता मीच ठेवणार. ती खूप कामाची आहे आणि तू एकट्याने तिला ठेवू शकत नाहीस. हे पाहून वहिनी रेवा एका कोपऱ्यात उभी राहून हसत होती. तिथेच धाकटी वहिनीही दुसऱ्या बाजूला उभी राहून हसत होती. जसं लहान दिरानं पाहिलं की वहिनी हसत आहे तसं त्याला वाटलं की कुठं ती माझी थट्टा तर करत नाही आहे ना. आणि तो तिला विचारतो, वहिनी तुम्ही का हसत आहात? तेव्हा वहिनी लगेच शांत होऊन म्हणते, नाही, मी तर असंच हसत होते, काहीतरी आठवलं म्हणून. यानंतर मोठा भाऊसुद्धा आपल्या पत्नीला पाहतो आणि विचारतो, हो काय झालं? इथे काही नाटक चाललं आहे का? आम्ही दोघं भांडतोय आणि तुला हसू येतंय? मोठी वहिनी काही बोलण्याआधीच मुलींचे वडील म्हणजेच सासरे म्हणतात, बाळांनो, हिच्या हसण्यामागचं कारण मला माहीत आहे, पण ते फक्त सांगून तुम्हाला समजणार नाही, मला ते तुम्हाला दाखवावं लागेल. हे ऐकून दोघं भाऊ भांडण विसरतात आणि विचार करू लागतात, असं काय कारण असेल की ही हसत आहे? आणि तिथे सासऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित होतं. मग ते विचारतात, काय झालं बाबा, तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगाल तर आम्हाला समजेल. पण ते म्हणतात, नाही, तुम्हाला खरंच समजायचं असेल तर ते तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल, तेव्हाच ते तुम्हाला समजेल. दोनही भाऊ थोडा विचार करतात आणि नंतर मान्य करतात. आज सुट्टीचा दिवस असल्याने काही अडचण नव्हती. ते निर्धास्तपणे निघाले. यानंतर सासरे म्हणतात, ठीक आहे, जर अशी गोष्ट आहे तर माझ्यासोबत चला, मला तुम्हाला कुठेतरी घेऊन जायचं आहे. मग सासरे त्यांना थेट बस स्थानावर घेऊन जातात आणि तिथून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी तिकीट काढतात आणि त्यांना बसमध्ये बसवतात. बसमध्ये खूप गर्दी होती. फक्त 2 सीट मिळाल्या. एकावर सासरे बसले आणि दुसऱ्या सीटवर कधी मोठा भाऊ बसत होता तर कधी धाकटा. म्हणजे एक उभा राहायचा आणि दुसरा बसायचा. अशा रीतीने त्यांनी प्रवास केला. साधारण 2-2.5 ते 3 तासांचा प्रवास झाला आणि मग ते आपल्या सासऱ्यांच्या मूळ गावी पोचले. तेव्हा सासरे म्हणाले, चला आता बसमधून उतरा. रस्त्यात ते दोघे भाऊ वारंवार विचारत होते, आपण आम्हाला इथे का घेऊन आलात? तिथे काय आहे? तेव्हा सासरे म्हणाले, बाळांनो, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला, तिथं गेल्यावर सगळं कळेल की मी तुम्हाला इथं का आणलं आहे.
असं म्हणत ते आपल्या मूळ गावी पोचले. गावात आल्यानंतर सासऱ्यांना अनेक ओळखीचे लोक भेटले. त्यांनी विचारलं, अरे भाऊ, तू तर खूप दिवसांनी आलास, कुठे राहतोयस आजकाल? खूप दिवस झाले तुला भेटून. त्यावर ते म्हणाले, काही हरकत नाही, थोड्या वेळानं येतो मी तुम्हाला भेटायला. आधी मला एक महत्त्वाचं काम आहे, असं सांगून त्यांना जावयांना सोबत नेलं आणि गावाच्या मध्यभागी असलेल्या एका जुन्या हवेलीसमोर उभं केलं. ते पाहून दोन्ही भाऊ विचारतात, बाबा इथे काय आहे? आपण आम्हाला इथे का आणलंत? सासरे म्हणाले, बाळांनो, ही जी हवेली समोर दिसतीये ना, त्यात आपल्याला जायचं आहे. मग सासरे त्यांना हवेलीच्या आत घेऊन गेले आणि आतली सगळी जागा दाखवू लागले. हवेली त्या काळच्या दृष्टीने खूप ऐश्वर्यशाली होती. त्यात त्या वेळच्या सगळ्या सुविधा होत्या. मात्र आता ती खूप जीर्ण झाली होती, कारण अनेक वर्ष कुणीही तिथं राहिलं नव्हतं. सासरे त्यांना हवेलीचा पूर्ण फेरफटका देऊ लागले. जुनी वस्तू दाखवली, अंगण दाखवलं आणि म्हणाले, इथे आम्ही खेळायचो, इथे बसायचो, संपूर्ण कुटुंब आनंदाने इथे राहत होतं. आई इथे स्वयंपाक करायची, वडील बाहेरून आले की इथे चप्पल काढायचे. अशा आठवणी सांगत त्यांनी दोन्ही भावांना हवेली दाखवली. हवेली पाहून दोन्ही भाऊ थोडे वैतागले आणि म्हणाले, बाबा खरी गोष्ट काय आहे, सरळ सांगा. तेव्हा सासरे म्हणाले, ही हवेली माझीच आहे. इथे मी आणि माझा मोठा भाऊ लहानपणी खेळलो, वाढलो, आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. पण जसं आज तुम्ही दोघं एका छोट्या गोष्टीवरून भांडताय ना, तसंच मीही माझ्या भावाशी भांडलो होतो. त्या भांडणानंतर मी ठामपणे भावाला सांगितलं होतं की ही हवेली मीच घेणार, तू दुसरीकडे जा. त्यावेळी या हवेलीची खूप किंमत होती, पण मी हे लक्षातच घेतलं नाही की हवेलीच्या किमतीपेक्षा नात्यांची किंमत जास्त असते. कारण पहा, हवेली आजही इथे आहे, पण माझा मोठा भाऊ माझ्याजवळ नाही. ज्या दिवशी हवेलीवर पंचायती निर्णय झाला त्या दिवशी माझ्या भावाने म्हटलं होतं, ही हवेली तुझ्याकडे राहू दे, पण मी तुझ्याशी कधी संबंध ठेवणार नाही आणि हे गावही सोडून जातो. असं म्हणत माझा भाऊ गाव सोडून निघून गेला. भावाच्या गेल्यानंतर माझं मन या हवेलीत रमत नव्हतं. मग मीही मुलांना घेऊन दुसऱ्या शहरात राहायला निघून गेलो. तिथं राहिल्यानंतर मला जाणवलं की मी भावासोबत खूप चुकीचं केलं आहे. पण आता काय करणार, जे करायचं होतं ते मीच करून टाकलं होतं. म्हणून मी गप्प राहिलो आणि या गोष्टीमुळे आतून फार उदास राहू लागलो. माझ्या मुलींनाही हे सगळं माहीत आहे, कारण मी कधी खिन्न झालो तर त्या विचारायच्या आणि मी त्यांना सगळं खरं खरं सांगायचो. आजही मी माझ्या भावासाठी व्याकुळ होतो, पण चूक माझी होती आणि ती चूक मी सुधारूच शकत नाही. कधी कधी मन खूप व्यथित झालं की मी या उद्ध्वस्त हवेलीत यायचो आणि बालपणीच्या आठवणी आठवत कोपऱ्यात उभा राहून रडायचो. हे ऐकल्यावर दोनही भाऊ मनापासून हादरून जातात आणि विचार करतात, हो, हे अगदी खरं आहे. ही जमीन तर इथेच कायम राहणार. आपण येऊ आणि जाऊ, पण भावांचं नातं ही जमीन जायदाद कधीच तोडू शकत नाही. मग ते दोघं भाऊ तिथेच एकमेकांना मिठी मारतात आणि म्हणतात, आम्हाला कोणताही वाटा नको, आम्ही दोघं मिळून एकत्र राहू आणि आयुष्य व्यतीत करू. हे ऐकल्यावर ते दोघं सासऱ्यांचे आभार मानतात आणि म्हणतात, सासरे बुवा, तुम्ही आमचे डोळे उघडलेत, नाहीतर आम्हीही तुमच्यासारखीच चूक केली असती. त्यावर सासरे म्हणाले, बाळांनो, माझ्याकडून जी चूक झाली ती माझ्यापेक्षा लहानांनी कोणीही करू नये असंच मी नेहमी इच्छितो. या जगात कुणीही आपल्या भावाशी प्रॉपर्टीवरून भांडू नये, कारण प्रॉपर्टी तर इथंच राहते, पण जर भाऊबंदकीचं नातं एकदा तुटलं तर ते पुन्हा जोडता येत नाही. जसं मी आज तागायत माझ्या भावासाठी व्याकुळ आहे. असं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा दोन्ही जावई त्यांना समजावू लागतात, सासरे बुवा, काही हरकत नाही, जे झालं ते विसरून जा. आता जे तुमच्याकडे आहे त्यात समाधान माना. पण सासरे म्हणतात, कसं विसरू? मी अनेकदा माझ्या मोठ्या भावाशी बोलायचा प्रयत्न केला, पण तो माझ्याशी बोलला नाही. हाच विचार मला नेहमी त्रास देत असतो. हे ऐकून दोनही भाऊ काही वेळ विचार करतात आणि मग विचारतात, आपल्याला आपल्या मोठ्या भावाचं घर माहीत आहे का? हो, का माहीत नसेल? अनेकदा त्याच्या घरापर्यंत गेलोय, पण घरात जाण्याची हिंमत झाली नाही. फोनवरूनही अनेकदा प्रयत्न केला की त्याला समजवावं, लग्न समारंभाला, इतर कार्यक्रमांना बोलवावं, त्याला भेटावं, त्याच्याशी गप्पा माराव्यात, लहानपणीच्या त्या आठवणी वाटून घ्याव्यात, ज्या आजही माझ्या मनात ताज्या आहेत. मग ते दोघं भाऊ ठरवतात की आता सासऱ्यांना त्यांच्या मोठ्या भावाशी भेटवायचं. ते म्हणतात, ठीक आहे सासरे बुवा, तुम्ही आम्हाला त्यांच्या घरी घेऊन चला, आम्हालाही त्यांचं घर पाहायचं आहे. सासरे आधी नाही म्हणतात,
नको बाळा, राहू द्या, तो मला माफ करणार नाही. पण ते दोघं भाऊ म्हणतात, काही हरकत नाही, एकदा प्रयत्न करायला काय जातं. माफ केलं तर उत्तम, नाही केलं तर आपण परत येऊ. शेवटी सासरे तयार होतात आणि तिघंजण त्या शहराकडे निघतात, जिथं त्यांचा मोठा भाऊ राहत होता. त्यांचं घर होतं, त्याची मुलं तिथेच राहत होती. सासऱ्यांसोबत दोन्ही जावई त्या घराच्या दाराशी पोचतात आणि दार ठोठावतात. पण सासऱ्यांना धाडस होत नाही की आपल्या भावासमोर उभं राहावं. मग ते सरकू लागतात. तेव्हा दोन्ही भावांनी त्यांचा हात घट्ट पकडला. दार उघडताच समोर सासऱ्यांचा मोठा भाऊ उभा होता. जरी तो खूप अशक्त आणि म्हातारा झालेला होता, तरी लगेच त्याने आपल्या लहान भावाला ओळखलं आणि त्याच्या डोळ्यातला चष्मा खालून अश्रू ओघळताना स्पष्ट दिसले. इकडे धाकटा भाऊ जेव्हा आपल्या मोठ्या भावाला इतक्या वर्षांनी बघतो, तेव्हा तोही लगेच धावत जाऊन मोठ्या भावाच्या गळ्यात मिठी मारतो. तेव्हाच आतून मोठ्या भावाची पत्नी बाहेर येते. दारात आपल्या दिराला पाहून ती थक्क होते आणि म्हणते, अहो, दोघं भाऊ दारातच बोलणार आहात का? आत येणार नाही? मग मोठा भाऊ आपल्या लहान भावाला आत नेऊ लागतो. पण धाकटा म्हणतो, नाही भाऊ, मी यासाठी लायक नाही. मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो होतो. मला त्या सगळ्या गोष्टींसाठी माफ कर. त्यावर मोठा भाऊ म्हणतो, अरे, मी तर तुला दुसऱ्या दिवशीच माफ केलं होतं. त्या दिवशीच थोडंसं रागात होतो, पण तू माझ्याशी वैर धरून बसलास आणि माझ्याकडे आलाच नाहीस. धाकटा भाऊ म्हणतो, मी कित्येकदा तुला फोन केला होता. मोठा भाऊ म्हणतो, हो, फोन केला होतास, पण जसा आज आलास तसाच आधीही प्रत्यक्ष येऊ शकला असतास. हे ऐकून दोघं भाऊ पुन्हा एकदा मिठी मारतात. नंतर धाकटा भाऊ दोन्ही जावयांची ओळख करून देतो आणि त्यांना हेही सांगतो की कोणत्या कारणामुळे तो आज भावाला भेटायला आला आहे. मोठा भाऊ मग सगळ्यांना घरात घेऊन जातो आणि जावयांचा नीट पाहुणचार करतो. घरात त्याची मुलं दिसत नाही. तेव्हा धाकटा भाऊ विचारतो, मुलं कुठे आहेत? भाऊ म्हणतो, मुलं शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झालीत. प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त आहे. इथं घरात फक्त आम्ही दोघं राहतो. कधी गावाची आठवण आली की खूप उदास वाटतं. हाच प्रकार धाकट्या भावाचाही होता. त्याची मुलंही परदेशी नोकरी करत होती आणि तोही आपल्या बायकोसोबत एकटाच राहत होता. तेव्हा दोन्ही जावाई म्हणतात, जर तुम्हाला इतकं एकटं वाटतंय तर का नाही तुम्ही त्या जुन्या हवेलीत परत जाऊन राहता? तिथे तुमचं आप्तेष्ट आहे. त्यांना तुमच्या आयुष्याबद्दल माहीत आहे. आणि सगळ्यांना जेव्हा दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र दिसतील तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद होईल. हे ऐकून दोन्ही भाऊ तयार होतात आणि आपले सर्व रुसवे फुगवे विसरून जातात. त्यानंतर दोन्हीही जावई हवेलीची सफाई करून देतात. जिथे थोडीफार दुरुस्ती हवी होती ती दुरुस्ती करून घेतात. आजही ते दोघं भाऊ आपल्या आपल्या पत्नींसोबत त्या हवेलीत राहतात. त्यांची मुलं परदेशातून भेटायला येतात. मुलांनाही कुटुंबाशी भेटून आनंद होतो. आणि मग कधीही घरात एखादा समारंभ असला की संपूर्ण कुटुंब एकत्र जमतं. मोठ्या प्रेमाने आजही सगळे आपला वेळ घालवत असतात. तर प्रेक्षक मित्रांनो, ही होती आजची कथा, जिथं एका भावाने आपल्या भावाला माफ केलं आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य आणखीच सुंदर झालं. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.